नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू द्वितीय सत्र परीक्षा वर्ग 9वीचा मराठी माध्यमचा गणित भाग 2चा पेपर तुम्हाला कशा प्रकारे येतो। तर हा पेपर राहतो 40 मार्काचा आणि याचा वेळ राहतो 2 तास। यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न येतो। प्रश्न पहिला काय आहे? प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा। तुम्हाला अचूक पर्याय निवडा लागते आणि विधान पुन्हा लिहा लागते। हा राहील तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न। पहा काय म्हणते पहिला प्रश्न। पहा, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव लिहा। म्हणजे जो चौकोन दिलेला असेल त्याच्या सगळ्या बाजूच्या नाही का लगतच्या बाजूच्या जर सर्व जोड्या जर एकरूप असेल तर अशा चौकोनाला कोणता चौकोन म्हणतात? तर लक्षात ठेवा, याला म्हणतात समभुज चौकोन। तर याचा आन्सर राहणार समभुज चौकोन। नंतरचा प्रश्न बघा दुसरा, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? काय म्हणते? त्रिकोणाचे जे सर्व शिरोबिंदू राहतात त्याच्यातून जाणाऱ्या वर्तुळाला कोणते वर्तुळ म्हणतात? तर ते राहते बेटा परिवर्तुळ। याचा आन्सर राहणार परिवर्तुळ। यानंतरचा प्रश्न पहा, वाय अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते? आता कोणत्या अक्षाचे विचारले? वाय अक्षाचे। तर वाय अक्षाचे लक्षात ठेवा काय राहते? x बरोबर 0। जर x अक्षाचे विचारले असेल तर नाही का y बरोबर 0 असते। याचा आन्सर झालं। समोरचा प्रश्न, खालीलपैकी साइन 90 बरोबर किती? म्हणजे काय की इथे तुम्हाला जो साइन 90 दिलेला आहे याचा आन्सर किती येत असते? तर लक्षात ठेवा याचा आन्सर राहते 1। याचा आन्सर राहते 1। आता हा तर झाला आपला प्रश्न। आता समोरचा बघू आपण। बा त्यानंतर नाही का तुम्हाला नाही का तुमच्या याच्यात राहतो ब प्रश्न। काय राहते? खालील प्रश्न सोडवा। हा किती मार्काचा राहतो? 4 मार्काचा प्रश्न राहतो। जसं बघा इथे दिलेला आहे त्याप्रमाणे पहा, साइन 30 बरोबर कॉस किती? तर इथे मी आन्सर ऑलरेडी दिलेला आहे। कॉस किती राहत असतं? 60। साइन 30 ची व्हॅल्यू असेल त्याच्याबरोबर कोण राहणार? कॉस 60। त्यानंतर पहा इथे दिला एक पॉईंट दिला ए 5 आणि 3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? तर बघा हे 5 आणि 3 दोन्ही धन आहे आणि धन राहतात ते कोणतं चरण असते? पहिलं चरण। म्हणून याचा उत्तर आहे ना पहिलं चरण। समोरचा प्रश्न बघू। पहा काय म्हणते? ज्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात त्या वर्तुळाला रिकाम्या जागा वर्तुळे म्हणतात। म्हणजे जर कोणतेही दोन जर तुम्हाला वर्तुळ दिले आणि त्याच्या त्रिज्या समान असेल तर त्या वर्तुळाला कोणते वर्तुळ म्हणायचं? आन्सर आहे ना एकरूप वर्तुळे म्हणतात। त्यानंतर चौथा प्रश्न काय म्हणते? आयताचे कोणतेही 2 गुणधर्म लिहा। आयताचे कोणते तुम्ही 2 गुणधर्म लिहा म्हणते। पहिला गुणधर्म काय राहतो आयताचा? लक्षात ठेवा, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात। हे सम्मुख राहतात म्हणजे समोरासमोरी बाजू कशा राहतात? एकरूप राहतात। आयताचे कर्ण एकरूप असतात। समोरचा प्रश्न बेटा यानंतर राहत असतं प्रश्न दुसरा आता पहा याच्यात कोणतेही 2 राहतात, हे राहत असतात 4 मार्कासाठी। मग पहा काय म्हणे? तक्ता पूर्ण करा। आता इथं बघा तुम्हाला नाही का दिलेला आहे तक्ता पूर्ण करायचा। तर काय दिलेलं आहे इथं? तुम्हाला दिलेलं आहे की निर्देशक दिलेले आहे आणि ते चरण ओळखायचे आहे। तर सोपं आहे, तुम्ही जर शिकले असाल तुमच्या शाळेतल्या सरांनी शिकवलं असेल तर हे पहा, हा राहतो पहिलं चरण, हे राहते दुसरं चरण, ही राहते तिसरे चरण आणि हे राहते चौथे चरण। पहिल्या चरणामध्ये दोन्ही बी कसे राहतात? धन प्लस प्लस। दुसऱ्या चरणामध्ये काय राहते? जो पहिला जो x राहतो हा ऋण राहतो आणि y कसा राहतो? धन। आता हे बरोबर इथं हँडरायटिंग येणार नाही। तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही बी ऋण ऋण राहतात आणि चौथ्या चरणामध्ये नाही का x जो राहतो हा x राहतो धन आणि y राहतो ऋण। अशा प्रकारे हे होते। तर पहा आता याचे आन्सर आपण बघू। काय म्हणते? ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत, म्हणजे दोन्ही निर्देशक धन आहे म्हणजे x आणि y दोन्ही कोणत्या धन आहे? पहिल्या याच्याने दोन्ही बी धन आहे म्हणून याचे उत्तर येणार चरण पहिलं। त्यानंतर पहा ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत। आता दोन्ही पण ऋण आहेत, आता ऋण कोणत्या याच्यात आहे? पाहिजे तिसऱ्या याच्यात पाहिजे, दोन्ही पण ऋण आलेले आहे म्हणून याचं उत्तर येणार तिसरा। त्यानंतर ज्याचा x निर्देशक धन, आता x धन पाहिजे, हे x इथं पाहिजे तर धन आहे आणि त्यानंतर व y निर्देशक ऋण, y निर्देशक काय? ऋण।
तर ते चरण कोणते राहणार पहा, एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण. तर हे कोणतं चरण आहे, चौथं, हे आता बघितलं. आणि आता उरलं ज्याचा एक्स निर्देशक ऋण व वाय निर्देशक धन आहे, तर असं चरण कोणतं, एक्स ऋण आहे. एक्स ऋण म्हणजे कोणतं, दुसरं, वाय धन. तर मग याचं उत्तर आहे ना दुसरं. हे अशा प्रकारे. समोरचा प्रश्न पहा, दुसरा प्रश्न, गाळलेल्या जागा भरा, म्हणजे रिकाम जागा भरायच्या. आता पहा, साइन 20 बरोबर किती राहणार, कॉस 70 राहणार. हे दोन्ही व्हॅल्यू कशा राहतात, सेम, म्हणजे दोन्ही किंमत सेम राहतात. तर टॅन 30 घेतला, त्याला कितीनं गुणायचं, टॅनच्या की नाही का, उत्तर नाही का एक आलं पाहिजे. तर किती राहणार, टॅन 60. त्यानंतर पहा, कॉस 40 बरोबर साईन किती राहणार, तर साईनचा राहतो 50, हे ते लिहिलेलं आहे. त्यानंतर टॅन 45 ची व्हॅल्यू किती राहते, म्हणजे किंमत किती राहते, किती राहते, 1. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहावे लागेल. यानंतरचा प्रश्न, तर बघा बेटा, तिसरा प्रश्न काय म्हणते, आकृतीवरून तक्ता पूर्ण करा. या आकृतीवरून आपल्या हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर पहिले जीवा. जीवा म्हणजे काय राहते, वर्तुळाच्या दोन भागाला जोडणार. जसं पहा, बी आणि सी हा पॉईंट वर्तुळाच्या दोन भागाला जोडत आहे, म्हणून ही झाली पहिली जीवा. त्यानंतर पहा, डी आणि सी हा दोन्ही वर्तुळाच्या दोन भागाला जोडत आहे, म्हणून हा झाली नाही का, काय झाली, जीवा. त्यानंतर आता आपल्याला बघायचे आहे त्रिज्या. आता त्रिज्या म्हणजे काय, हे त्रिज्या. तर त्रिज्या लक्षात ठेवा, वर्तुळाचे केंद्रक आणि वर्तुळाच्या एका भागाला जोडणारी तिला म्हणतात त्रिज्या. जसं पहा, हा पी आणि ए केंद्रक आणि एका भागाला जोडायला, म्हणून ही झाली पी. त्यानंतर नका बघा, पी आणि सी वर्तुळाचं केंद्र आणि एका भागाला जोडायला, म्हणून पी सी. त्यानंतर पी आणि डी एका वर्तुळाचं केंद्र आणि एका भागाला जोडायला, म्हणून नाही का पी डी. हे झालं त्याचं उत्तर. समोरचं आता पहा, काय म्हणते, व्यास काढा म्हणते. आता व्यास, व्यास म्हणजे काय राहते, व्यास ही एका प्रकारची जीवात राहते, पण ती वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जसं तुम्ही बघितलं असेल इथे, हा डी आणि सी हा दोन वर्तुळाच्या भागाला जोडायला, पण नाही का वर्तुळाच्या केंद्रातून चालला, म्हणून याचं उत्तर आलं डी सी. आणि त्यानंतर केंद्र, केंद्र म्हणजे काय, ते मध्य पॉईंट राहते. मध्य पॉईंट कोणता आहे, पी, म्हणून केंद्राचा आन्सर आहे ना पी. काय, कोणतेही 4 सोडवा. आता 4 प्रश्न सोडवायचे. हा राहील 8 मार्कासाठी प्रश्न. बघा काय राहतो, पहिला, समांतर भुज चौकोन दिला आहे तुम्हाला ABCD मध्ये. ए ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, म्हणजे ए ची किंमत दिली आहे आणि बी ची दिली आहे. तर एक्स ची किंमत काढा. पहिल्या प्रश्नाने तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे. दुसऱ्या याच्यात पहा, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे. तर जीवेची लांबी काढा. दुसऱ्या याच्यात तुम्हाला जीवेची लांबी काढायची आहे. तिसऱ्या याच्यात बघा, खालीलपैकी कोणत्या समीकरणाचा आलेख एक्स अक्षाला व कोणत्या समीकरणाचा आलेख वाय अक्षाला समांतर आहे ते लिहा म्हणते. म्हणजे एक्स अक्षाला कोणता आलेख, हे जे समीकरण दिलेलं आहे याच्यातलं कोणतं एक्सला समांतर आहे, कोणतं वायला समांतर आहे, हे आपल्याला लिहायचं आहे. चौथं बघा, सोडवा दिलेला आहे. काय दिलेलं आहे, कॉस स्क्वेअर 45 प्लस साइन स्क्वेअर 45. याचे हे तुम्हाला सोडवायचे, याच्या किंमत टाकून सोडवायचं आहे. त्या प्रकारे तुम्हाला 5वं दिलेलं आहे. तर याचे उत्तर पहा, मी समोर राईट करून दिले आहे, तुम्ही बघून घेसाल. हे त्याचे उत्तर दिलेले आहे. थोडे आता एक्सप्लेन करणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यानंतर बघा, आता प्रश्न तिसरा काय म्हणते, कृती पूर्ण करा. कोणतीही एक तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. 2 कृती दे, त्यापैकी एक करायची आहे पूर्ण. तर पहा, इथं काय दिलं आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे काय, वर्तुळाच्या केंद्रातून जर जीवेवर जर टाकलेला लंब असेल तर तो जीवेला दुभागतो. जसं पहा, हे वर्तुळाचं केंद्र आहे, इथून हा लंब नाही का या जीवेवर टाकलेला आहे. ही जी जीवा आहे या जीवेवर नाही का हा लंब टाकला, तर हा नाही का काय म्हणते, लंब या जीवेला दुभागतो म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाईड करतो, 2 भागामध्ये विभागतो. मग त्याचं उत्तर कशा प्रकारे आहे, हा तुम्हाला दिला आहे प्रमेय. हे पाहिजे मी तुम्हाला पूर्ण याचा आन्सर दिला आहे. अशा प्रकारे तुम्हाला राईट करायला लागेल. समोरचा प्रश्न काय म्हणते, गाळलेल्या जागा भरा. मग आपल्याला भरायचं. आता बघा, साइन पी दिलेला आहे. आता लक्षात ठेवा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं राहते कर्ण कोणता आहे. तर हा 90 अंशाच्या कोण समोरील जी बाजू राहते तिला म्हणतात कर्ण. हे झाला आपला कर्ण. आता बघा, इथं साइन दिला आहे. साइनचा लक्षात ठेवा फॉर्म्युला काय राहतो, साइनचा काय राहतो, विरुद्ध बाजू, आणि त्याला नाही का डिवाईड कशाने करतात, कर्ण, म्हणजे विरुद्ध बाजू आपण कर्ण. आता पहा, हा पी आहे, हा साइन पी दिला आहे. पीच्या समोरची विरुद्ध बाजू कोणती आहे, हे पहा आर आणि क्यू. ही जी आर आणि क्यू जी आहे हे विरुद्ध आहे, म्हणून इथं आलं आर क्यू भागिले, इथं भागिले लिहायचं राहिलं. त्यानंतर काय राहणार, कर्ण काय राहणार, पी क्यू. हे झालं आर क्यू आपण पी क्यू. आता समोरचं पहा, यानंतर पहा कॉस क्यू. आता कॉस क्यूचं काय राहते, हे तर आपला कर्ण होता, हे तुम्हाला माहीत आहे, हे आपला कर्ण आहे.
आता कॉसचं काय राहते, लगतची बाजू, याचा फॉर्म्युला आहे लगतची बाजू अपॉन काय राहते म्हणजे भागिले कर्ण. आता क्यू म्हणल्यावर हा पॉईंट, याच्या लगतची म्हणजे जोडून, मग जोडून याला कोणता आहे, हा तर कर्ण आहे, मग ही बाजू झाली, ही काय झाली लगतची, म्हणून राहिला आर क्यू आणि डिवायडेड बाय म्हणजे काय भागिले काय ना कर्ण. कर्ण कोण आहे, पी क्यू. तर अशा प्रकारे तसं नाही का टॅन पी. आता टॅन पी बघा, टॅन पा काय राहते, टॅन सरळ राहते विरुद्ध बाजू. आता इथं पी आहे, पीच्या विरुद्ध बाजू कोण आहे, हे पहा आर क्यू, म्हणजे इथं आर क्यू आणि नाही त्यानंतर नाही का लगतची बाजू, लगतची बाजू म्हणजे काय राहते या पीच्या, हे बघा ही बाजू लगतची जोडून येणारी बाजूला लगतची बाजू म्हणतात पी आर, म्हणून नाही का पी आर. अशाच प्रकारे हे बाकीचे बी काढायला लागेल. यासाठी तुम्हाला त्याचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. समोरचा प्रश्न पहा, कोणते दोन सोडवा. दिलेले आहे तुम्हाला तीन पैकी कोणतेही सोडवा. सरळ दिलेला आहे, जर तुम्हाला त्रिकोण डी एफ असेल तर काढा म्हणते डी बरोबर ई एफ बरोबर 6. डी आणि एफ 6 सेंटीमीटर आहे म्हणते आणि एफ असा नाही का 45 अंशाचा कोन काढा म्हणते. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. यामध्ये एफ किती राहणार 45 आणि याचं काय करायचं, या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढायचे. दुसरं पहा, कोणते दोनच सोडवायचे होते. आता याच्यातलं दुसरं पहा, आलेख कागदावर हा पॉईंट दिला आहे, दोन्ही धन दिला आहे, हे धन दिलं आहे, हे पण धन दिलं आहे, असे 3 पॉईंट दिले आहे. बिंदू स्थापन करा, ए बी व बी सी जोडा आणि यानंतर हे काय करा ए बी आणि हे बी सी नाही का जोडा म्हणते व कोणती आकृती मिळते ते लिहा. आणि तिसरा बघा हे सोडवा. हे तुम्हाला दिलेले आहेत व्हॅल्यू, हे नाही का तुम्हाला सोडवायचं आहे. तर याचे उत्तर मी समोर दिले आहे, तुम्ही बघून घे सर. हे बघा याचे आन्सर आले कागदावरचा, त्यानंतर हे त्याचे उत्तर कोणते दोन होते म्हणून दोनच सोडून दिले. आता समोरचा शेवटचा प्रश्न, कोणतेही एक सोडवा. हा राहील 3 मार्काचा प्रश्न शेवटचा. पहा, आकृतीवरून त्रिकोणमितीचे गुणोत्तर लिहा. आता याचे गुणोत्तर लिहायचं आता बघितलं. आता इथं चुकून नाही का इथं एक्स झालं, इथं एक्स नाही, इथं राहते अल्फा. हे इथं आपल्याला अल्फा दिला आहे ना, तर नाही का अल्फा तेच आत्ताचा फॉर्म्युला आपण नाही का बघितला होता. कोणता होता, साईनचा काय राहतो, साईनचा राहतो विरुद्ध बाजू आणि नाही विरुद्ध बाजू भागिले कर्ण. कॉसचा राहतो लगतची बाजू कर्ण. आता जसं की बा इथे नाही का याच्या 90 अंशाच्या समोरचा हा कर्ण राहील, इथे या 90च्या समोरची ही बाजू नाही का, ही जी बाजू आहे ही नाही का कर्ण राहील. त्यात फॉर्म्युला टाकायचं, तुमचे आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारे आता हा शेवटचा प्रश्न बघू आपण. शेवटचा प्रश्न बघा काय म्हणते, आकृतीमध्ये ओ वर्तुळ केंद्र असलेले 2 वर्तुळे आहेत आपल्याला माहीत आहे, पहिलं आणि दुसरं. काय म्हणते, मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी व छोट्या वर्तुळाला बिंदू पी व क्यू मध्ये छेदते तर सिद्ध करा ए पी बरोबर बी क्यू. म्हणजे काय, हा ए पी बरोबर बी क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर हा पण तुम्हाला सोडवा लागते, हा सोडून बघा. तर अशा प्रकारे आपला नाही का पेपर पूर्ण झाला. तर तुम्हाला जर अशाच प्रकारे नवीन 8वी 9वी 10वीचे बोर्डाचे पेपर पाहिजे असेल, त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, तर त्याचे नाही का सोल्युशन जर पाहिजे असेल तर आपल्या नाही का चॅनलला तुम्ही आजच नाही का लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नाही का नवीन जे व्हिडिओचे नाही का नोटिफिकेशन येईल. ओके बेटा, थँक्यू.